मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून इथे हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असताना येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुंबईत सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीमबाबत सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की डीप क्लीन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहीम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ व्हायला हवीत. या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा. यासाठी लागणारं मनुष्यबळ, यंत्रसामग्रीची गरज भागवण्यासाठी गरज भासल्यास बाहेरील संस्थांची मदत घ्यावी. स्वच्छतेसोबत झाडं लावणं, हिरवाई तयार करणं, सुशोभीकरण याकडे लक्ष द्यावं. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करून त्यांच्यावर सुशोभीकरणाची जबाबदारी सोपवावी. महापालिकेची रुग्णालयं, समुद्रकिनारे, मंडई, शाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी मुंबई महापालिकेच्या विविध वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की मुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना हटवून स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. मोहीम सुरू झाल्यापासून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या बदलासाठी ही चांगली सुरुवात आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी उत्साहानं योगदान देत आहेत. त्यांच्या सर्व वसाहतींच्या विकासाची कामं तातडीनं सुरू करावीत. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डातील सहाय्यक आयुक्तांनी थेट फील्डवर उतरून काम करावं. वॉर्डमध्ये स्पर्धा ठेवून चांगलं काम करणाऱ्या वॉर्डांना गौरवण्यात यावं. यामुळे मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.